दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. मृत्यूपूर्वी रवींद्र महाजनी हे कुटुंबियांपासून दूर एकटे राहत होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला आणि बायकोला नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलं. त्या काळी रवींद्र महाजनी आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या अभिनयानं त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. त्याचबरोबर रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडीही हिट होती. नुकतंच प्रदर्शित झालेल्या चौथा अंक या पुस्तकात रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्यांनी रवींद्र आणि रंजना यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी असं म्हटलंय, रंजना व रवीला एकत्र पिक्चर्स मिळू लागले. जोडी हिट ठरली होती. तेव्हा रंजनाने एकदा रवीला सुचवलं की आपल्या दोघांनाच सर्वात जास्त पिक्चर्स मिळावे, म्हणून मधूला विश्वासात घेऊन आपण आपले अफेअर चालले आहे असं उठवूया, म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त सिनेमे येतील. माझी हरकत नव्हती, पण रवीने ते मान्य केलं नाही. पुढे त्यांनी लिहिलंय, रंजना नेहमी इतरांना सांगायची की गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये, कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्या मागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती. अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजाडलेलं नव्हतं. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणालाही खरचटलं सुद्धा नाही. रंजनाचे मात्र 2 पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं, असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.